सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्द मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। मित्रांनो, सायन्सच्या जमान्यामध्ये या मशीनच्या युगामध्ये देवावर विश्वास ठेवणं काही लोकांसाठी खूप कठीण आहे। त्यांचं म्हणणं आहे की देव काहीच नाही करत, जे होत असतं आणि आपण जे करतो ते सगळं आपल्या मेहनतीने होत असतं। आणि काही लोक असे पण असतात जे मेहनतीबरोबर देवावर पण विश्वास ठेवतात आणि रोज नियमित पूजापाठ पण करतात। मग आपण कोणाचं मानायचं? त्यांचं जे देवावर विश्वास नाही ठेवत, की त्यांचं जे देवावर अति विश्वास ठेवतात? अरे आदर्श बाळा, हे अजून बरं नाही झालं? नाही मम्मी, ह्याच जखमेमुळे तर आज माझं इंटर स्कूल कॉम्पिटिशन मध्ये सिलेक्शन नाही होणार, नाहीतर आज माझं सिलेक्शन पक्क होतं। अरे तू असं का म्हणतोस की नाही होणार म्हणून? मला माहित आहे मम्मी, ह्याच जखमेमुळे मी नीट प्रॅक्टिस नाही करू शकलो आणि सुधीर माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे गेलाय। अगं आज त्याचं सिलेक्शन 100% होणार। जर ही जखम मला झाली नसती ना, तर आज त्याच्या जागी माझं सिलेक्शन झालं असतं। असं वाईट वाटून नाही घ्यायचं बाळा, हे बघ देवाची इच्छा। मम्मी, आता तुझ्या देवाची इच्छा असून पण काहीच नाही होऊ शकणार, आणि तसं पण तुझ्याप्रमाणेच एक ईश्वर भक्ताजवळ जाऊन त्याच्या ईश्वर भक्तीच्या गाथा ऐकायच्या आहेत। कोण, शिखर? हो मम्मी, मला त्याला मंदिराच्या बाहेर जाऊन भेटायचंय। अजून तो तिथेच उभा राहून भजन गात असेल। बाय मम्मी। बाय। सियावर रामचंद्र की जय।
पुजारी बाबा प्रसाद आणखी द्या ना. प्रसाद एकदाच घेतला जातो बेटा. अहो माझ्यासाठी नाही, आदर्शसाठी. तो बाहेरच उभा असेल. मग त्याला पण आत बोलव ना बेटा. पण तो देवावर विश्वास नाही ठेवत पुजारी बाबा. काही हरकत नाही बेटा, जेव्हा त्याचा महिमा त्याला कळेल तो स्वतःच आत येईल. किती पूजा करतोयस रे? इथे उभं राहून माझे पाय दुखायला लागले. तुला तर माहितीये ना, 4 दिवसांपासून जखम घेऊन फिरतोय. हो पण तुझा मूड का ऑफ आहे यार? मूड का ऑफ आहे? तुला तर माहितीये ना, आज माझं फायनल सिलेक्शन आहे आणि ह्या पायाच्या जखमेमुळे मी नीट प्रॅक्टिस पण नाही करू शकलोय. माहित नाही आज माझं सिलेक्शन होणार की नाही. हे बघ, तू या कॉम्पिटिशन साठी खूप मेहनत केलीयस. हा घे प्रसाद. बघच देव सगळं नीट करणार. तुला माहित आहे ना, मी देवाला नाही मानत. एकदा मानून तर बघ, तुझी सगळी कामं पूर्ण होतील. अच्छा, मी चांगल्या रीतीने जाणतो की आज माझं सिलेक्शन नाही होऊ शकत, पण तरी सुद्धा जर माझं सिलेक्शन झालंच तर मानेन मी तुझ्या ह्या देवाला. तू बस देवावर विश्वास ठेव आणि ऐक. बस बस यार, आता देवाच्या विश्वासावर जास्त भाषण नको देऊस. चल, शाळेसाठी उशीर झालाय. अरे आदर्श बेटा, गुड मॉर्निंग सर. मी तुला शोधत होतो. का पण सर? त्या सुधीरची तब्येत आहे ना अचानक बिघडलीये, त्यामुळे तो शाळेत नाही आला. म्हणून इंटर स्कूल कॉम्पिटिशन मध्ये आम्ही तुझं नाव सिलेक्ट केलंय. काय? हा, पण आज तू लेट झालायस. काही हरकत नाही, उद्या येऊन सिलेक्शन फॉर्मवर सही करून जा आणि मग ग्राउंडवर आल्यावर पुढे काय करायचं या गोष्टी समजावल्या जातील. ओके? ओके सर. ऐकलं का तू? हो, मी तर ऐकलंय, पण तू पाहिलंस ना देवाची कमाल. हो यार, मानलं. हा, तुझा देव तर खूपच फास्ट आहे रे. आता तर माझा पण विश्वास बसलाय तुझ्या देवावर. उद्यापासून, उद्या काय, आज संध्याकाळी घरी जाते वेळी मी पण येईन तुझ्यासोबत देवाच्या मंदिरात. हो नक्की. अरे माझा तर विश्वासच नाही बसत आहे माझं सिलेक्शन झालंय ते. ही सगळी देवाचीच कृपा आहे. थँक्यू देवा, थँक्यू सो मच. मी आजपर्यंत मंदिराच्या आत नाही आलो, पण तरी सुद्धा तू माझं म्हणणं ऐकलंस, माझं सिलेक्शन केलंस. तू खूप दयाळू आहेस देवा. थँक्यू सो मच. अहो पुजारी बाबा, आज मला नाही, आधी माझा मित्र आदर्शला द्या. अच्छा, हाच आदर्श आहे तर. आता हा पण माझ्या बरोबर रोज मंदिरात येईल. मम्मी, मम्मी, बजरंग बली की जय. अरे तू केव्हापासून हे जय म्हणायला लागलास? जय? अगं मम्मी, आता मंदिरातनच येतोय. काय? मी स्वप्न तर बघत नाहीये ना? नाही मम्मी, स्वप्न तर माझं पूर्ण केलंय तुझ्या आणि शिखरच्या देवाने. काही चान्सच नव्हता, पण अचानक सुधीरची तब्येत खराब झाली आणि माझं सिलेक्शन झालं इंटर स्कूल कॉम्पिटिशन मध्ये. अच्छा, चल मम्मी, मला आता प्रॅक्टिस करायची, कारण उद्या माझं फायनल सिलेक्शन आहे ना. अरे हो, उद्या स्कूल जाण्यापूर्वी मला मंदिरात जायचंय, यासाठी मी लवकर निघेन. पण बाळा तुझा पाय अजून बरा झाला नाहीये. नाही मम्मी, मी एकदम बरा आहे. अगं बस, मला आता प्रॅक्टिस करायची आहे. चल बाळा,
खूप झाली प्रॅक्टिस, चल ये आणि जेवून घे. हो मम्मी, बस 2 मिनिटात आलो. नाही नाही, चल आता चल, ये बघू. तुला माहितीये, काल रात्री मी खूप प्रॅक्टिस केली. बस कसंही करून मला ही मॅच जिंकायची आहे. तू चिंता नको करूस, तुझा देवावर विश्वास आहे ना, ही मॅच तूच जिंकणार. हो. प्रिन्सिपल सर, मे आय कम इन? आदर्श, कम इन. प्रिन्सिपल सर, त्या सिलेक्शन फॉर्मवर मी साईन करायला गेलो होतो ग्राउंडवर, पण पीटी टीचर नाही म्हणाले मला. म्हणाले की माझं नावच नाहीये लिस्टमध्ये. पण काल तुम्हीच तर सिलेक्ट केलं होतं ना मला. हे बघ आदर्श, तुला तर माहितीच आहे, सुधीरची तब्येत बिघडलेली होती म्हणून त्याच्या जागी तुझं सिलेक्शन झालं होतं. पण सुधीर आजच परत आलाय आणि त्याची तब्येत पण बरी आहे. पीटी टीचरचं म्हणणं आहे की जेव्हा तुझ्या पायाला जखम झाली होती तेव्हा त्यानं खूप चांगली प्रॅक्टिस केली होती, त्यासाठीच त्याचं सिलेक्शन केलंय. पण काळजी नको करू, पुढच्या वेळी नक्की होईल. आदर्श, आदर्श ऐकणार आहे, काय झालं काहीतरी सांग ना. काय सांगू? हा काय सांगू? सांग ना. तू तर सांगत होतास ना तुझ्या देवामुळे माझं सिलेक्शन झालं. इथे तर सिलेक्शन केल्यानंतर पण काढून टाकले. अरे पण का? त्या सुधीरची तब्येत पण आजच बरी व्हायची होती. जर तुझ्या देवाची इच्छा होती तर अजून 2-4 दिवस आणखी आजारी नाही ठेवू शकला. पण हे तर सुधीरसाठी वाईट विचार करणं झालं ना. अरे देव कधी कुणाचं वाईट नाही करत. हो, पण माझं तर वाईट केलंच ना, म्हणून तर बघ मी कॉम्पिटिशनच्या बाहेर आहे. असं नको म्हणूस रे, देव जे काही करतो नेहमी चांगल्यासाठीच करतो. ह्यात काय चांगलंय? हा काय चांगलंय? बोल ना. तू इतका उदास का होतोस रे? बस देवावर विश्वास ठेव. कसा विश्वास ठेव? बोल ना. तुझ्या देवाने ना. अरे आदर्श ऐक. आदर्श, आदर्श ऐक तरी यार. चल ना थोडा वेळ मंदिरात बसूया. मी नाही बसणार तुझ्या या मंदिरात. हे सर्व करून तुझ्या देवाने माझी मस्करी केलीये. आदर्श, देवा प्लीज याला माफ कर. आता हा थोडा रागात आहे. आदर्श. मित्रांनो, असं नेहमी होतं. आपल्याला वाटतं की आपलं काम झालं आणि आपल्याला आपलं ध्येय मिळालं, पण ऐन वेळेवर जशी आपली नाव बुडून जाते, असं वाटतं की एक वादळ आलं आणि सगळं काही उद्ध्वस्त झालं आणि देवावर असलेला आपला विश्वास एका क्षणात तुटून जातो. जर मोठ्यांची ही अवस्था आहे तर आदर्श तर लहान मुलगा आहे, तो पण नास्तिक, ज्याचा आधीपासूनच देवावर विश्वास नव्हता आणि कसा तरी बसला जरी तो पुन्हा तुटला. मग काय त्याचं म्हणणं खरं होतं की देवाने त्याच्यावर अन्याय केला, की मग तो चुकीचा होता जो असा विचार करत होता? अरे बाळा, आलास? आणि प्रॅक्टिस कशी झाली? आदर्श, काय झालं बाळा? आदर्श, आदर्श, काय झालंय बाळा? आदर्श, बाळा काहीतरी सांग ना मला, काय झालंय? आदर्श. आंटी, आदर्श कुठे? तो त्याच्या रूम मध्ये, आणि रूम लॉक केलीये. शाळेत काही झालं का? अहो आंटी, झालं असं की सुधीरची तब्येत बरी झाली आणि तो आज शाळेत आला, म्हणून मग त्याचं नाव कॉम्पिटिशन मध्ये परत आलं आणि आदर्शचं नाव वगळलं गेलं, म्हणून त्याचा मूड इतका ऑफ आहे. अरे म्हणून काय झालं? ह्या वेळेस नाही तर पुढच्या वेळेस होईल ना. कधीपासून तेच सांगतोय त्याला, पण हा ऐकतच नाहीये. आदर्श, आदर्श उघडणार आहे दार. 1 मिनिट, मी येते. हा आदर्श, आदर्श ऐकणार आहे. आदर्श. शिखर प्लीज तू इथून जा, मला कोणाशीच बोलायचं नाही. असं नको बोलूस रे, देव सगळं ठीक करेल. बस देव 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 देव, देवाचं नाव नको घेऊस माझ्या समोर. तू जा इथनं. बरं चल, नाही घेत देवाचं नाव, पण तू आधी दार तर उघड. हॅलो. हॅलो, तुम्ही आदर्श आई ना? मी आदर्श शाळेचा प्रिन्सिपल बोलतो. हा हा सर, बोला ना. हे बघा, आदर्शसाठी गुड न्यूज आहे. आमच्याकडे स्टेट लेवल कॉम्पिटिशन साठी फोन आला होता. आम्ही आदर्शचं नाव आमच्या शाळेच्या वतीनं पाठवलंय. त्याला स्टेट लेवलवर आमच्या शाळेला रिप्रेझेंट करायचंय. त्यासाठीच त्याचं ट्रेनिंग उद्यापासून सुरू केलं जाईल. थँक्यू, थँक्यू सो मच सर. आदर्श, आदर्श बाळा बाहेर ये, तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. तू खोटं बोलतेस ना मम्मी? मला माहितीये तू हे अशासाठी म्हणतेस म्हणजे मी दार उघडावं. नाही बाळा, प्रिन्सिपल सरांचा फोन आला होता. त्यांनी तुझं नाव स्टेट लेवल साठी पाठवलंय. काय?
हो बाळा, खरंच आता तू स्टेट लेव्हल साठी खेळणार आहेस. बघितलं आदर्श, मी सांगितलं होतं ना, देव जे काही करतो ते नेहमीच चांगल्यासाठी करतो. तुझं नाव इंटरस्कूल कॉम्पिटिशन मध्ये ह्यासाठी सिलेक्ट नाही झालं कारण तुला स्टेट लेवलला खेळायचं होतं. मी समजलो. चल. कुठे? अरे देवाची माफी मागण्यासाठी. परमेश्वरा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुला किती बरं वाईट बोललो, पण तरी सुद्धा तू मला इतकी मोठी संधी दिलीस. खरं सांगतो देवा, तू खूपच दयाळू आहेस. माझा मित्र खरं सांगायचा की देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो, पण मीच मूर्ख होतो जे समजू शकलो नाही. मला माफ कर देवा, मला माफ कर. कर्म करणं आपल्या हातात आहे आणि त्याचं फळ देणं परमेश्वराच्या हातात. आणि तरी अनेक वेळा बेचैन होऊन आपण स्वतःच ठरवत असतो की मला हे मिळालं पाहिजे, आणि मनाप्रमाणे नाही झालं की आपण निराश होत असतो. पण देव आपल्या प्रत्येक कर्माचं फळ आपल्याला योग्य वेळेवर देतो, आणि तेव्हा आपण उत्साहाने खूप आनंदी होतो, कारण ते आपल्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त असतं. त्यासाठीच तर म्हणतात की देव नेहमी त्याच्या मुलांकडे लक्ष देत असतो, फक्त आपण आपला विश्वास त्याच्यावर नेहमीच ठेवला पाहिजे.